बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन आता सुरू आहे। 2 चिमुकलींवर एका शाळेत अत्याचार सुद्धा झालेला आहे। आपल्यासोबत काय घडतंय याची जाणीव सुद्धा या वयात या चिमुकल्यांना नसते आणि त्या निरागस चिमुकल्यांसोबत ही सगळी अत्याचाराची घटना घडलेली आहे, तीही शाळेत दिवसा ढवळ्या। या शाळेतलं सीसीटीव्ही सुद्धा बंद होतं आणि अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत शाळा प्रशासनावर सुद्धा या घटनेमुळे आणि त्याचे संतप्त पडसाद हे आता बदलापूरमध्ये बघायला मिळतात। खर्चानं मोठमोठे कार्यक्रम करायचे, मोठी राजकीय भाषणं ठोकायची, याच्यावर हे सत्ताधारी आता सगळे गुंतलेले आहेत। त्याचा हा परिणाम आहे। सर, एकीकडे 1,500 रुपये देऊन महिलांना खुश करण्याचं काम केलं जातं, परंतु महिला अत्याचारात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते। जवळपास राज्यभरातल्या 1 लाख महिला मुली ज्या काही बेपत्ता झालेल्या आहेत त्या संदर्भात काही नाही, या 2 वर्षामध्ये तर स्वरूपच भयानक आहे। कारण हे 3 लोक एकत्र आहेत आणि ते ज्या पद्धतीनं सरकारमध्ये आले, त्यांचं गठन झालं, त्यांची कार्यपद्धती सुद्धा जी आहे ती खोक्यांवर अवलंबून अशी कार्यपद्धती आहे। त्यांचं लक्ष नाही की नेमकं आपण राज्य म्हणून आपली जी जबाबदारी आहे जनतेच्या प्रती ती त्या बाबतीत त्यांची जबाबदारी मात्र ते पाळत नाही, हे चित्र त्यांचं आहे। एक योजना आणली लाडक्या बहिणी, आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही, परंतु साधा संजय निराधारच्या त्या निराधार लोकांचे पैसे जायला तयार नाही। आमच्या श्रावण बाळ योजनेतल्या जे वृद्ध आहेत त्यांचे पैसे आज गेलेले नाही।